या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत डॉक्टर चेक करायला येणार आहेत हे कळाल्यावर दीपा तर खूपच घाबरते आणि धावतच अप्पीच्या खोलीत येते. तिला खूप भीती वाटत असते. आपण हे काय करतोय, या घरामध्ये बहुरूप्यासारखं का वावरतोय असा तिला प्रश्न पडलेला असतो. आणि तिचं स्वतःशी बोलणं सुरू असतानाच अर्जुन त्या ठिकाणी येतो. तो तिला विचारत असतो की दीपा काय झालं. तर दीपा म्हणत असते की साहेब तुम्हाला कळतंय का आता काय होणार आहे ते. डॉक्टर जर मला चेक करायला आले तर त्यांना कळेल ना मला काही झालेलं नाही आहे, कारण अपघात तुमच्या बायकोचा अपर्णा मॅडमचा झाला आहे, माझा नाही. तर अर्जुन म्हणत असतो की तू काळजी करू नको, मी घेईल सगळं सांभाळून. पण दीपा वैतागून म्हणते की काय सांभाळून घेणार आहात तुम्ही, खाली तुमचं कोणीही ऐकलं नाही. तर अर्जुन म्हणत असतो की अगं हो, कारण सगळ्यांनाच अप्पीची काळजी आहे, पण तू काळजी करू नको, होईल सगळं ठीक. मात्र दीपाला खूप भीती वाटत असते, ती खूप चिडलेली असते. त्यामुळे अर्जुन म्हणतो की दीपा असं काय करतेस तू, हे सगळं तू तुझ्या मनानेच करते ना, आणि आपल्याला अप्पी येईपर्यंत हा खेळ असाच खेळावा लागणार आहे. आणि त्यावेळी दीपाला राजाचं बोलणं आठवतं. त्याने तिच्या चिलापिल्लांना मारण्याची धमकी दिल्यामुळे ती हे सगळं नाटक करत असते. ही गोष्ट ती अर्जुनला सांगत नाही. ती म्हणत असते की ठीक आहे साहेब, करते मी सगळं, घेते सांभाळून. आणि मग त्यानंतर ती डॉक्टरांना भेटायला तयार होते. त्यामुळे अर्जुनच्याही जीवात जीव येतो. दुसरीकडे आर्या अजूनही अपर्णाच्या केसबद्दल तपास करत असते. चिंचोके तिला विचारत असतात की मॅडम आता हे काय चाललंय तुमचं, ही केस तर कधीची सॉल्व झाली, मग तुम्ही अजूनही तेच का काम करताय. तर आर्या म्हणत असते की चिंचोके मला एक गोष्ट सांगा, त्या दिवशी अर्जुन तुमच्यापासून वेगळा झाला होता, ते ठिकाण नेमकं कोणतं होतं. आणि मग त्यावेळी चिंचोके त्या वस्तीचं नाव सांगतात. ते म्हणत असतात की मी आणि साहेब अपर्णा मॅडमला शोधण्यासाठी तिथे गेलो होतो. मी एका दिशेला गेलो आणि साहेब वेगळ्या दिशेला गेले. तर आर्या हे सगळं काही लिहून घेत असते. तर चिंचोके तिला विचारत असतात की मॅडम नक्की काय चालले तुमच्या डोक्यात. तर आर्या म्हणत असते की आपण अपर्णा मॅडमचा इतक्या वेळा शोध घेतला, मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांची चौकशी केली, मात्र मला अपर्णा मॅडम कुठेही सापडल्या नाहीत. मग नेमक्या त्या अर्जुनलाच कशा काही सापडल्या. आणि ते ऐकून चिंचोके म्हणत असतो की तुम्हाला काय करायचं मॅडम, अपर्णा मॅडम आल्या आहेत ना, मग तुम्ही आत्ता हे सगळं का करताय तेच मला कळत नाही. आपण उगाच अर्जुन सरांना अजून त्रास द्यायला नको. तर आर्या म्हणत असते की चिंचोके मला असं काही करायचं नाही आहे, मात्र मला अपर्णा मॅडम का सापडल्या नाही त्याचं कारण शोधून काढायचं आहे. मला माझ्या अपयशाच्या मागे नेमकं काय कारण आहे हे कळायलाच हवं, आणि त्यामुळे मी या सगळ्याचा शोध घेणारच. आणि तिचं असं बोलणं ऐकून चिंचोके गप्प बसतो. दुसरीकडे घरातील सगळेजण डॉक्टरांची वाट बघत असतात. थोड्याच वेळात डॉक्टर घरी येतात आणि स्वप्नीलला काय झालं आहे ते विचारतात. स्वप्नील म्हणत असतो की अपर्णा अपघातानंतर घरी तर आली, मात्र ती पहिल्यासारखी वागत नाही आहे, ती स्वतःतच हरवून गेल्यासारखी वाटते. आणि ते ऐकून डॉक्टर म्हणतात की मला अंदाज आलाच होता, कदाचित त्यांना अपघाताचा धक्का बसला असेल, पण काळजी करू नका, आपण त्यांचं काउन्सिलिंग करू, त्या होतील बऱ्या. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच जीवात जीव येतो. तर दुसरीकडे त्या जीजीने दीपाच्या भावाला म्हणजेच राजाला घरी बोलावलेले असते. तो राजा घाबरूनच विचारत असतो की कोण आहात तुम्ही, इथे मला कशाला बोलावलंय. तर जीजी म्हणत असतो की अरे घाबरू नको, तू तर आमचा मित्र आहे. आणि मग त्यानंतर ते त्या राजाला 1,00,000 रुपये देतात आणि म्हणतात की हे घे तुझं बक्षीस, तू कलेक्टर मॅडमला शोधून काढलंस ना. आणि ते ऐकून राजा घाबरून म्हणतो की नाही नाही, मी नाही कलेक्टर मॅडमला शोधलं. आणि ते ऐकून जीजी मुद्दाम म्हणतात की ठीक आहे, मग हे पैसे आम्ही परत घेतो, आम्हाला वाटलं तूच कलेक्टर मॅडमला शोधलं म्हणून आम्ही तुला हे बक्षीस दिलं. आणि ते ऐकून राजा खोटं म्हणतो की हो, मीच कलेक्टर मॅडमला शोधून काढलं, आणि तो ते पैसेही घेतो. आणि मग त्यानंतर जीजी लगेच त्याला विचारतात की काय रे राजा, तुझी बहीण दीपा नक्की आहे तरी कुठे. आणि ते ऐकून राजा घाबरतो. तो म्हणत असतो की असेल घरी. तर जीजी म्हणतात की कोणाच्या घरी, त्या इन्स्पेक्टरच्या घरी का. आणि तेव्हा मात्र राजाला मोठा धक्काच बसतो. तो घाबरून विचारत असतो की कोण आहात तुम्ही, काय हवंय तुम्हाला. तर जीजी म्हणत असतो की आम्हाला काही नकोय, तुझी बहीण दीपा त्या इन्स्पेक्टरच्या घरी कलेक्टर अपर्णा सुरेश माने म्हणून राहते हे माहिती आम्हाला, आणि घाबरू नको, ही गोष्ट आम्ही कोणालाही सांगणार नाही, कारण हे सगळं आमच्या फायद्याचंच आहे. पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल, आणि जर तू ते काम केलं ना तर आम्ही तुला 10,00,000 रुपये देऊ. आणि ते ऐकून राजा तर खूपच खुश होतो आणि काय काम आहे हे विचारू लागतो. तर जीजी त्याला सांगतो की तुझ्या त्या बहिणीला कलेक्टर ऑफिसमध्ये जायला सांगायचं, आणि त्या आधीच्या कलेक्टर बाईने आमची जी काही कामं रखडून ठेवली आहेत ना, त्या सगळ्या कामांना परवानगी द्यायला सांगायची.
तिला सांगायचं त्या अपर्णा मॅडमच्या सह्या करायला, त्यामुळे माझी कामं पुन्हा सुरू होतील आणि या बदल्यात मी तुला 10 लाख रुपये देईल, हे लक्षात ठेव. आणि ते ऐकून राजा खुश होतो आणि कामासाठी होकार देतो. तर जीजी त्या फैजूला राजावर लक्ष ठेवायला सांगतात. दुसरीकडे अर्जुन अपर्णाला म्हणजेच त्या दीपाला बाहेर घेऊन येतो. डॉक्टर तिला चेक करतात आणि काही प्रश्न विचारतात. त्यामुळे अर्जुन आणि दीपा घाबरतात. मात्र मग त्यानंतर दीपा कशीबशी त्या प्रश्नांची उत्तरं देते. तर त्या डॉक्टर म्हणत असतात की मॅडम, तुमच्याकडे बघून तर वाटतच नाही आहे तुमचा अपघात झाला आहे ते. आणि ते ऐकून दीपा आणि अर्जुन तर खूपच घाबरतात. तर इतर सगळेजण देखील आश्चर्याने एकमेकांकडे बघत असतात. आणि मग त्या डॉक्टर सांगतात की काळजी करू नका, अपर्णा मॅडम आता एकदम ठणठणीत आहेत, त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो. त्यानंतर डॉक्टर म्हणतात की अपर्णा मॅडम, मला माहिती आहे अपघातामुळे तुम्हाला धक्का बसलाय, थोडा मानसिक त्रास देखील होतोय, पण काळजी करू नका, आपण तुमचं काउन्सिलिंग करू आणि मग सगळं काही ठीक होईल. तर घरातील इतर सगळेजण आनंदाने म्हणतात की ठीक आहे डॉक्टर, आपण लगेच उपचारांना सुरुवात करूयात, कारण आम्हाला आमच्या अप्पीला असं बघायची सवय नाही आहे, तिने लवकरात लवकर कामासाठी जायला हवं. आणि त्यावर त्या डॉक्टर म्हणतात की हो, तुम्ही काळजी करू नका, आपण चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घेऊ. आणि ते ऐकून दीपा आणि अर्जुन मात्र घाबरतात. त्यानंतर मग त्या डॉक्टर विचारत असतात की अपर्णा मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या अपघातामधून कशा काय वाचलात? तर अर्जुन या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळत असतो. मात्र दीपा म्हणते की मला जितकं आठवते तितकं मी तुम्हाला सांगते. आणि मग ती त्या डॉक्टरांना आणि घरातल्यांना असं सांगते की ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी मी गाडीतून खाली उडी मारली होती. त्यानंतर मी एका झुडपात जाऊन पडले आणि तेव्हाच माझ्या गाडीचा स्फोट झाला. मी खूप जखमी अवस्थेत होते आणि त्याच अवस्थेत मी कशीबशी एका घरापर्यंत पोहोचले आणि त्या घरातील लोकांनीच माझ्यावर उपचार केले. आणि ते सगळं काही ऐकून घरातल्यांना तर खूप वाईट वाटत असतं. तर डॉक्टर म्हणत असतात की अपर्णा मॅडम, खरंच तुमची इच्छाशक्ती खूप मोठी आहे, कारण हा अपघात खूप भयंकर होता, त्यातून कोणी वाचणं शक्यच नव्हतं. तर दुसरीकडे त्या जीजीच्या माणसांनी अपर्णाला खुर्चीला बांधून ठेवलेले असते. तिला खूप जखमा झालेल्या असतात, त्रास होत असतो, मात्र कोणीही तिच्या मदतीसाठी येत नाही. आणि मग त्यानंतर तिला भूक लागल्यामुळे ती स्वतःच कशीबशी एका टेबलजवळ जाते. त्या टेबलवर एक वडापाव ठेवलेला असतो. अप्पी तो खाण्याचा प्रयत्न करत असते आणि तितक्यात तिचं लक्ष तिथे असणाऱ्या पेपरकडे जातं आणि त्यावर 10 तारीख बघून मग अप्पीला तो अपघाताचा सगळा दिवस आठवतो. आपण आसगावला जाण्यासाठी निघालो होतो आणि वाटेतच अपघात झाला हे तिला आठवतं. आणि तिच्या लक्षात येतं की 3 आठवडे झाले आहेत तो अपघात होऊन आणि 3 आठवडे मी इथेच आहे. आणि मग ती मोठमोठ्याने ओरडू लागते आणि म्हणू लागते की अर्जुन, कुठे आहेस तू? तू मला शोधत का नाही आहे? प्लीज मला शोध, मला घरी घेऊन जा. आणि मग त्यानंतर तिला अशीही भीती वाटू लागते की घरच्यांनी असं तर मानलं नसेल ना की मी ह्या अपघातातून वाचलेच नाही. आणि मग ती हा विचार करूनच मोठमोठ्याने रडू लागते, ओरडू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.